हेलो फोक्स, मेरा नाम वेदांगी है, वेदांगी देशपांडे. नाही म्हणजे मी मराठीतच बोलणार आहे, सुरुवात फक्त हिंदीने केली. मी तुमच्याशी थोड्याशा एक 5 मिनटं गप्पा मारणार आहे, म्हणजे काही अगदी भाषण वगैरे नाही. मला असं वाटलं की तुमच्याशी 5 मिनटं गप्पा माराव्या, त्यातलं तुम्हाला जर थोडंफार काही युजफुल वाटलं तर ठीक आहे, आणि नाही वाटलं तरी ठीकच आहे ना. तर आता मला एक गोष्ट सांगा की आपल्यापैकी किती मुली, खरं खरं सांगायचं हां, की काही लिपस्टिक, चांगले लिपस्टिक किंवा बीबी क्रीम, सीसी क्रीम, आय शॅडो यांच्यापैकी कुठलाही कंटेंट इंटरनेटवर बघतात किंवा इंस्टाग्राम असो, कुठलाही प्लॅटफॉर्म असो. खरं खरं प्रामाणिकपणे हातवर करा. हो, भरपूर आहेत. कन्झ्युमरिझम. तू कुठलं वापरतेस? तू नाही, म्हणजे कसं टिप्ससाठी विचारलं. बरं, आता मला सांगा किती लोकांना स्वाती मल्होत्रा माहिती आहे, किंवा आजच्या पहिले साक्षी सिंग हे नाव किती लोकांना माहिती होतं? किती लोकांना ब्रिक्स माहिती आहे? BRICS. बघा, म्हणजे होतं कसं ना की मुद्दा असा आहे की मेकअपची कोणती गोष्ट असेल, कुठला नवीन लेटेस्ट ट्रेंड सुरू आहे, काय नवीन फॅशन सुरू आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण मुली एकदम अग्रेसर असतो. म्हणजे मी पण असते अगदी. म्हणजे आपल्याला माहिती आहे की कुठला कलर कोणत्या याच्यावर सूट करतो, किंवा कुठल्या रंगाला कुठला कलर मॅच होईल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात. म्हणजे पण तेच जर आपल्या आजूबाजूला नेमकं काय चाललं आहे, किंवा काय करंट लेटेस्ट घडामोडी आपल्या आजूबाजूला घडत आहेत, न्यूज काय सुरू आहेत, या गोष्टींची माहिती आपल्याला तेवढी नसते जेवढी असायला पाहिजे, आणि त्या पर्स्पेक्टिव्हने नसते ज्या पर्स्पेक्टिव्हने आपल्याला ती असायला हवी. म्हणजे हे असं माझ्या एका मित्राचं म्हणणं होतं, माझं नाही बरं. मग मी त्याला नेहमीप्रमाणे म्हटलं की गप्रे तुला काय कळतं? मग म्हटलं 99.99% केसेसमध्ये तर का त्याचं मी ऐकतच नसते, पण म्हटलं 1% चान्स थोडा देऊन बघावा आणि जरा विचार करून बघावा त्याच्या याच्यावर. मग मला असं लक्षात आलं की आपल्या मुलींमध्ये एक सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन काय आहे. म्हणजे ही जुनी गोष्ट आहे. तेव्हापर्यंत तर माझ्यासाठी काही इंस्टाग्राम रील्स किंवा यूट्यूब व्हिडिओज, मूवीज, वेबसिरीज, या अशा सगळ्या गोष्टी होत्या ॲज अ सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. मग म्हणजे जे काही आपल्याला नवीन लेटेस्ट ट्रेंड्स कळतात, काही न्यूज कळतात, किंवा आपण काही सेलिब्रिटीजला फॉलो करतो, त्यातनं आपल्याला नवीन गोष्टी कळतात. पण मग ॲक्च्युअल मुलींच्या मुद्द्यांवर कोण बोलणार? मग आता तुम्ही म्हणाल की मुलींचे मुद्दे जे काही तू म्हणतेस तर फेमिनिस्ट ऑर्गनायझेशन्स आहेत ना. पण ज्या काही फेमिनिस्ट ऑर्गनायझेशन्स आहेत तर त्यांच्या इंस्टाग्राम किंवा काही फेसबुकच्या पेजेसवर जेव्हा मी गेली, त्यांच्या काही पोस्ट पाहिल्या, तर त्या म्हणतायत की टिकली लावू नका, मंगळसूत्र घालू नका, कन्यादानच करू नका, बिंदी लावू नका. म्हणजे एकतर हे सगळे बायकांचे मुद्दे आहेत. म्हणजे मी तर मुलगी आहे ना. आणि त्याहूनही कहर म्हणजे त्यात तर एका सोशल मीडिया हँडलचं मी पोस्ट पाहिली, तर त्यात म्हणतायत की चक्क मुलांना साडी घाला. म्हणजे एकतर त्यांना ऑलरेडी ड्रेसिंग सेन्स नसतोच, म्हणजे कमी असतो, म्हणजे नो ऑफेन्स, पण तरी आहे. म्हणजे अगदी काल परवा एक माणूस दिसला ज्याने चक्क लाल पॅन्टवर पिवळा टी-शर्ट घातला होता. म्हटलं हळदी कुंकू विकतोय की काय? पण म्हणजे जोक सपाट अशी सगळी परिस्थिती आहे. म्हणजे कोणाला साडी घालायची असेल तर ठीक आहे, नाही म्हणजे मी स्वाभिमानाने टिकली लावते, पण कोणाला लावायची असेल, नाही लावायची असेल, त्यावर मी बोलत नाही. पण माझा मुद्दा आहे की हा फेमिनिस्ट लोकांचा मुख्य अजेंडा का आहे? म्हणजे ते म्हणतात टिकली, कन्यादान, मंगळसूत्र हे सगळे विषय पर्सनल इश्यूज आहेत ना यार. म्हणजे यात तुमचं ॲक्टिव्हिझमचं घोडं कुठे आणताय? म्हणजे जेव्हा खऱ्या ॲक्टिव्हिझमची वेळ येते तेव्हा हे सगळे तथाकथित फेमिनिस्ट लोक कोपऱ्यात जाऊन बसतात. मला तर वाटतं ते गाणं त्यांच्यासाठी लिहिलं आहे. कोणतं ते? अच्छा चलता हूँ दुआओं में याद रखना. नाही म्हणजे तुम्ही बघा ना, ते भोपाळ किंवा इंदोरमध्ये काही लव जिहादची प्रकरणं झालीत, तर त्यामध्ये फेमिनिस्ट लोक, तथाकथित फेमिनिस्ट लोक, अच्छा चलता हूँ, किंवा मुस्लिम भगिनींना पोटगीचा अधिकार नाही, एक पुरुष 4-4 बायका करतोय, पण फेमिनिस्ट अच्छा चलता हूँ दुआ. हुंडाबळी होत आहेत, मुस्लिम स्त्रियांनी दुर्गापूजा करावी की नाही यासाठी पुरुष मौलाना फतवे काढतायत, पण फेमिनिस्ट
अच्छा चलता हूँ दुआओं में याद रखना मेरी जिक्र का जिक्र, अरे जिक्र तो कर मेरे यार. पण नाही, ते नाही करणार. म्हणजे ही आहे सध्याच्या फेमिनिझमची खरी रिॲलिटी. मग आता तुम्ही म्हणाल की स्त्रीवाद, फेमिनिझम ह्या कॉन्सेप्टच चुकीचा आहे का? तर नाही. स्त्रीवादी चळवळ करावी तर ती महर्षी कर्व्यांसारखी, जिथे आजही शेकडो मुली कमिन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत, अगदी शेकडो वर्ष झाली तरीसुद्धा. फेमिनिझम करावा तर तो सावित्रीबाई फुलेंसारखा, अण्णाभाऊंच्या लेखणीतून साकार झालेल्या त्या स्त्री पात्रांसारखा, किंवा तात्यारावांच्या विज्ञानवादी आणि निर्भीड हिंदुत्वासारखा. हो, आम्हाला हिंदू फेमिनिझमची गरज आहे. डोक्यात लाल सलाम घेऊन फिरणारे वन साइडेड फेमिनिस्ट जर आपले आदर्श असतील ना, तर ते डोक्यात डेलुलुलूच होणार. इंदोरच्या प्रकरणात जी पीडित मुलगी आहे तिने स्वतःच सांगितलं की तिचा काश्मीरी मुस्लिम बॉयफ्रेंड तिच्यावर अत्याचार करत होता आणि तो तिला बीफ खायला घालत होता ॲज अ टेस्ट ऑफ सेक्युलरिझम. तो तिची नॉन मुस्लिम आयडेंटिटी वारंवार हायलाईट करत होता आणि हे सगळं तिने सहन केलं, हे ती स्वतःच सांगते. सहन केलं का? तर तिला म्हणे हिंदुत्ववादी गुंड्यांची भीती वाटत होती. म्हणजे आहे की नाही डेलुलुलू? ज्योती मल्होत्रा ही ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर आहे. ती स्वतः म्हणजे पाकिस्तानी लोकांची जवळीक साधते. तिथल्या अनेक लोकांसोबत वेगवेगळ्या देशात जाऊन रोमॅन्टिक ट्रिप प्लॅन्स करते. पहलगामच्या हल्ल्याआधी म्हणे तिथे जाऊन आली होती. आता तिला ही गोष्ट कळू नये का की ती पाकिस्तान तिचा वापर करतोय, म्हणजे हेर म्हणून वापर करतोय, हे सुद्धा तिला कळू नये का? की जाणून बुजून करावी हेरगिरी? तर म्हणूनच मला असं वाटलं की या गोष्टीवर थोडंसं बोलायला हवं, या गोष्टीवर बोलायला शिकलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय, काय लेटेस्ट न्यूज सुरू आहेत, या गोष्टींवर आपण विचार केला पाहिजे आणि त्याची आपण माहिती ठेवली पाहिजे. ज्या आपल्या गर्ल्स टाईपच्या ज्या मीटअप्स होतात किंवा आपण आपल्या मैत्रिणींना भेटतो, कॅफेजमध्ये जातो, तर तिथे 5 मिनटं का होईना या विषयावर थोडीशी चर्चा केली पाहिजे. तसाच कंटेंट आपण कन्झ्युम केला पाहिजे आणि तो शेअर केला पाहिजे. नाहीतर कदाचित आपल्यावरही किंवा आपल्या जवळच्या कोणावरही अशी वेळ येऊ शकते आणि तेव्हा मग हे जे आपण डेलुलुलूकडून अपेक्षा करतो ना, ते म्हणतील अच्छा चलता हूँ. आणि आपण बघितलं पाहिजे की फॉर एक्झाम्पल आपण एखादा डान्स क्लासला जातोय किंवा फिटनेसकडे लक्ष देतोय, झुंबाचा क्लास लावतोय, तर त्यासोबतच एखादा डिफेन्सचा क्लास जसं आत्ता आपण प्रात्यक्षिक बघितलं तसा लावू शकतो का? ज्या लेटेस्ट फॅशन ट्रेंड्ससोबत लेटेस्ट न्यूजसुद्धा आपण ऐकू शकतो का? मग हे सगळं करण्यासाठी छोट्या छोट्या अगदी सिम्पल गोष्टी आहेत ज्या केल्या पाहिजे. आपण जिममध्ये जातो किंवा कुठेही कॅफेजमध्ये जातो, तर तिथे एक 5 मिनटं का होईना छोटे छोटे डिस्कशन्स आपले झाले पाहिजे आणि आपण त्या सोशल इश्यूजवर बोललं पाहिजे. हे जर आपण केलं तरच आपण आपल्या कल्चरल आयडेंटिटीपासून डिटॅच होणार नाही. आणि मी हे मुद्दाम म्हणते कारण की इथे येऊन जर एखादा मुलगा बोलला तर त्याला कदाचित काही लोक पॅट्रियार्किकल किंवा काही वेगवेगळे लेबल्स लावतील. म्हणून हा मुद्दा मी स्वतः मुलगी म्हणून मांडते की आय रेझोनेट विथ दिस. आणि तुम्हालाही जर वाटत असेल की आपणही रेझोनेट करावं, तर गर्ल्स, आपल्याकडे क्रिएटिव्हिटीची काहीच कमतरता नाही आहे. आपण अगदी लग्नातल्या रुखवतामध्ये जाऊन तिथे शस्त्रास्त्र ठेवू शकतो आणि अगदी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन लव जिहादवर डिस्कशन करून सुद्धा येऊ शकतो. सो गर्ल्स, वी हॅव नो लिमिट्स. आपण बघितलं ना आता दुर्गाताई, चार्वीताई या राहिल्या ना उभ्या, या करतायत ना काम. मग त्यांच्यासारख्याच आपल्यामधल्याही 5-50 पोरी इथे आल्या पाहिजे, उभ्या राहिल्या पाहिजे आणि हे कार्य पुढे कंटिन्यू केलं पाहिजे. आणि गरजेचं नाही की आपण तेवढं वोकल असायला हवं. म्हणजे अगदी फुलाची पाकळी म्हणून तुम्ही जे काही सध्या करताय त्यातनं एक स्टेप लेवल अप आपण करू शकतो का? जर न्यूज बघत नसू तर त्या बघू शकतो का? किंवा जर बघत असू तर शेअर करू शकतो का? किंवा कुठल्याही एका वेगळ्या क्रिएटिव्ह प्लॅटफॉर्ममधून या सगळ्या गोष्टी आपण मांडू शकतो का? याचा एक थोडासा विचार करायला हवा असं मला एक वाटतं. आणि शेवटी जाता जाता एक सांगते की याच हिंदू फेमिनिझमवर आम्ही द फॉरबिडन व्हॉइसच्या एका प्लॅटफॉर्मसाठी काम करतो आहे. जर तुमच्यापैकी कोणी लिहिण्यात इंटरेस्टेड असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, थँक्यू सो मच
दुर्गाताई, चार्वीताई आणि सत्यकी दादा ही संधी दिल्याबद्दल, हा मुद्दा मांडण्याबद्दल खूप खूप धन्यवाद. याच्या नंतरही असेच ओपन माईक्स आपण भविष्यात करत राहूया. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सावरकर.